नवरात्रामध्ये 9ही दिवस उपवास असतात. त्यासाठी आपल्याला रोजच्या रोज काहीतरी वेगळं खायचं असतं आणि साबुदाणा खाऊनही आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अतिशय झटपट आणि स्वादिष्ट अशी रेसिपी घेऊन आली आहे. राजगिरा आणि बटाट्याची कुरकुरीत पुरी आणि त्यासोबत असे रस्सेदार बटाट्याची भाजी. उपवासात खाल्ल्यावर पोटही भरतं आणि चवही अप्रतिम लागते. हा झटपट बनणारा पदार्थ मी कसा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या अशाच छान छान आणि स्वादिष्ट रेसिपीज बघायला मिळतील. नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये. सर्वात आधी आपण पुरीसाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत. 1 वाटी मी इथे राजगिरा पीठ घेतलं आहे. अर्धा चमचा मी इथे जिरे घातले आहे. तुम्हाला जर जिरे चालत नसेल तर तुम्ही नका टाकू. पाव चमचा एवढं मी लाल तिखट घेतलं आहे. तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचाही घातला तरी चालेल आणि कोथिंबीर चालत असेल तर टाकू शकतात. मी इथे कोथिंबीरही घालते. आणि 1 मीडियम आकाराचा बटाटा उकडून मी इथे किसून घेतला आहे, तो मी घालणार आहे. आणि हे सगळं पीठ आपल्याला मळायचं आहे पाणी न घालता. चवीनुसार मीठ घातलं आहे. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला. हे जे बटाटा उकडलेला होता त्याच्यामध्येच हे पीठ व्यवस्थित मळलं जाणार आहे, जे मी प्रमाण सांगितलं आहे. हे बघा, गोळा इथे बनवून तयार झाला आहे. पीठ आता आपण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहोत. 2 चमचे मी इथे शेंगदाणा तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातली आहे आणि 1 मोठ्या आकाराचा बटाटा मी उकडवून त्याचे काप मी इथे घालते आहे. थोडं तेलावर आपण परतून घेणार आहोत याला. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा एवढं लाल तिखट घातलं आहे. लाल तिखट आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत बटाट्यांसोबत. आपल्याला जसा भाजीचा रस्सा पाहिजे आहे त्यानुसार आपण इथे पाणी घालणार आहोत. पाण्याला उकळी फुटल्यानंतर मी इथे 2 चमचे एवढं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे अजून थोडं पाणी लागणार आहे आपल्याला, कारण शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे पाणी पूर्ण आटलं आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. आता त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण याला 1 मिनिटाची वाफ देणार आहोत. बटाटे व्यवस्थित आपले आधी शिजलेले आहे, त्याच्यामुळे फक्त मसाल्यामध्ये व्यवस्थित एकत्र होण्यासाठी 1 मिनिटाची वाफ दिली आहे. हे बघा, छान असं घट्ट झाला आहे रस्सा. थोडे कोथिंबीर घालूया. हे बघा, पुरीसोबत खाण्यासाठी ही रस्सेदार बटाट्याची भाजी इथे तयार झाली आहे. त्यानंतर आपण इथे पुरी तयार करून घेऊया. मी इथे खाली बटर पेपर ठेवला आहे, त्याच्यावर थोडं तूप लावून त्यावर मी पिठाचा गोळा ठेवला आहे आणि वरती अजून एक बटर पेपर ठेवून ते लाटून घेणार आहे, कारण हे थोडंसं चिटकतं हे पोळपाटाला. ते चिटकू नये, व्यवस्थित टिकण्यासाठी मी हे करते आहे. तुम्ही प्लास्टिकच्या पेपरवरही करू शकतात. आणि एका वाटीच्या आकाराने आपण याला छान असा गोल आकार देणार आहोत पुरीला, जेणेकरून सगळ्या पुऱ्या आपल्या एकसारख्या बनतील. हे बघा, इथे आपली पुरी इथे तयार झाली आहे. अशाच आपण सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रमाणे. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर एक एक पुरी आपण याच्यामध्ये सोडणार आहोत. मोठ्या फ्लेमवरच आपण हे तळणार आहोत. छान फुगली टम्म, बघा तुम्ही पाहू शकतात, पुरी छान अशी फुगली आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून झाल्यानंतर आपण याला काढून घेणार आहोत. छान टम्मदार अशी कुरकुरीत राजगिराची पुरी इथे तयार झाली आहे. खूप सुंदर दिसते आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि छान अशी बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली आहे. तर तुम्ही या नवरात्रामध्ये अशा पद्धतीने राजगिराची कुरकुरीत पुरी करून बघा आणि त्याच्यासोबत बटाट्याची रस्सा भाजी. खूपच छान कॉम्बिनेशन आहे, अजिबात तेलकट होत नाही. नक्की एकदा ट्राय करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला अशाच छान छान आणि स्वादिष्ट रेसिपीज बघायला मिळतील. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.